नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आहे माझ्या आजच्या मॉर्निंग ब्लॉगमध्ये. हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 8 वाजून गेलेत आणि मी बाहेर फिरते. थंडी तर खूप भयंकर आहे, बोलताना सुद्धा तोंडातनं वाफा येत आहेत. तर सकाळचं 8 वाजून गेल्यानंतर सुद्धा एवढं वातावरण गार आहे की ह्याच्याहून सकाळी 6 वाजता तर घराच्या बाहेरच पडायला नको असं होतं. बिचारी सकाळी म्हणजे सकाळची इथली जी लोक कामाला जाणारी असतील रानात वगैरे, तर ती कशी करत असतील खरंच. मी तर मुंबईत असते. आत्ता मी थोडं आईची तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी गावी आले. सो मी इकडची थंडी बघते, अनुभवते. मला तर बाहेरच पडवत नाही. आणि खरंच म्हणजे इकडच्या लोकांचं खूप कौतुक आहे. एवढी म्हातारी माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, आपल्यासारखी पण आहेत, जी एवढ्या थंडीतून सकाळीच कामाला जातात. आणि बरं का, आपल्यासारखे म्हणजे जसं मी जॅकेट घातलं एवढं जाड असं तर मी आता कोणाला बघितलं नाही आहे. जे पण कामाला गेले ते एकदम नॉर्मल ड्रेस म्हणजे नॉर्मल कपड्यामध्येच गेले आहेत. कदाचित त्यांना इकडच्या थंडीची सवय झालेली असेल. धुका पण पसरला आहे, त्यात थोडंसं ऊन पण आहे. इकडे आमच्या बाजूच्या घरामध्ये सकाळची पहाटेची गाणी लावली आहेत, जिथे थोडे उशिराच लावतात कारण आता थंडीचे दिवस आहेत म्हणून थोडं लेट लावतात. पण सकाळच्या ह्या वातावरणामध्ये ती गाणी, तो भाव, पूर्ण सगळीकडे जी पॉझिटिव्हिटी आहे, ही थंडी आहे, खूप म्हणजे खूप बरं वाटतं. आणि हे सगळं तुम्ही मुंबईत राहून नाही अनुभव घेता येत या सगळ्या गोष्टींचा. सो मला खूप बरं वाटतं आहे. आणि या अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी शेकोटी पेटवून कोण कोण बसतं. म्हणजे जनरली आपण सकाळी जे न्हाणी पेटवतो आंघोळीच्या पाण्याला, तर तिथे जाऊन कोण बसतं. इथे माझी काकी पण चूल पेटवते. तर चला थोडंसं शेकोटीच्या इथे जाऊन बसूया. तरी बघा, इथे मी शेकोटी पेटवला नाही. बघा, असं इथे शेकोटीच्या इथे बसायला खूप बरं वाटतं. थोडा वेळ का असे ना. अरे मुंबईत राहणारी पोरगी गावात राहायला लागली. अगं मी जन्म झालेली ती लावली. कसं वाटतंय तुला? आता मुंबईपेक्षा गाव बरा, फिरा तरी आपलं मोकळे. त्यांची दरवाजे बंद, ते बाहेर येऊक नको, कुठे फिराक नको, रस्ते आरती झाली ते. म्हणजे हे आपलं जीवन कसं आपलं वाटलं. अरे तुम्ही सगळ्यांनी ना मुंबई सोडून गावात या. नको अडचण झाल्यांची गाणं त्यांची. हे शिव्या घालू नको, लोक ऐकते. ऐक ना, आपल्याला फिरायला तरी मिळतं. आपल्या फिरायचं आपण म्हणणार नाही. हां मग काय, इकडे बघ. अरे दिसत नाही तू. ना तू एवढी दुरून. हां, असं थंडी वाजायचं, एकदम जवळ जवळ राहायचं. अगं एक नाही, माझी काकी आहे. हाय हाय, ही माझी पुतणी आहे. हाय. काश आमचे मुंबईला काका जाऊन आली आणि इथे गावातच तिला आता आवडते. मस्तपैकी मस्त आहे, हे करते ती, एन्जॉय है ना. भारी वाटतं ना. अगं ती खोबरेल तेलाची बाटली थंडीने घट्ट झाली. मला तर बाहेर पडवत नव्हतं मगाशी. आणि मग काय केलं माहितीये, काकेत धरून ठेवली. कसलं वितळली खोबरेल तेलाची बाटली. शेकते. कसलं भारी वाटतं. गावात खूप थंडी असते, आम्ही चुलीकडे बसतो, मस्तपैकी शेक घेतो, मग जरा बरं वाटतं थोडं. कोण कोण चुलीकडे बसतं सकाळी सकाळी? थोडी उभी राहा ना. उभी राहू. पाठीमागे जा.
ती बघा हातबीत शिकून घेते आहे. हा तोंडाला ऊब घेते. काजळ मायासारखं झालंय. काजळ मायामधली होय. काय नाव तिचं? परिणिता. कर्णिका. कर्णिका नाही, परिणिता. परिणिता. 300 वर्षापासून ती आलेली आहे जन्माला. असे हात अशा हात बैल ना कशी ऊब घेते. शेक घ्यायचं. अरे हे लोकांना सांग, हे लोक कोणत्या कोणत्या गावातले आहेत, म्हणजे आम्हाला पण माहिती पडेल की थंडी तिकडे किती आहे. हो, आपल्या इथे किती थंडी आहे माहितीये का? साळशी गावात खूपच थंडी. 17 अंशवर थंडी आहे. म्हणजे आम्ही काश्मीरला आलोय. अर्ध्या काश्मीरमध्ये तर तोंडातनं बोलताना वाफा मारतो. चल लाकडा पुढे करूची आहे, तुला काय जमायचं नाही. मी करते. एकच करून काय होणार, बाकीची घालू नको त्याच्यात. चिमटा आहे ना तिथे, काय ग चिमटा आहे ना. अबे गाव के छोरी. ओ गोरी, तू गावकी छोरी. सरक. तसं नको घालू तुम्ही. मग असं या जायला रस्ता नको. बस. हां डर पकड. मला दाखव. मला कोणी सांगितलं नाही ह्या थंडीमध्ये फिरायला जाऊया काश्मीरला. बाई मी तर मला सोनं दिलं तरी मी नाही झालं. एवढी थंडी आहे. तुमच्या इकडे थंडी आहे का? आमच्याकडे भरपूर थंडी आहे. आम्ही दुपारच्या 12 वाजता सुद्धा स्वेटर घालून फिरत असतो. पायामध्ये सॉक्स पण असतात. चल थोडंसं जाऊया. उन्हात उभा राहून कॅल्शियम घ्यायचं. सकाळच्या उन्हामध्ये उभं राहायचं. तू येतेस काय ऊन घ्यायला? अरे तिथे उभं राहून तोंडातनं वाफा येत होत्या. अरे या लोकांना दाखवायचं होतं मला. तोंडातनं वाफा आपल्याला दिसतात पण मोबाईलमध्ये ते एवढं नाही दिसत. आम्ही चाललो बाहेर. बाय. काल मी व्हिडिओ टाकला होता की आम्ही एक झाड तोडलं. ते हे बघा दाखवतो. आज मला एक काम आहे, हे सगळं साफ करायचं आहे. बघा एक झाड तोडलं आहे पण काम किती आहे. हे सगळं साफ करायचं आहे आज. हे ते झाड आहे, केवढं मोठं आहे. ह्या इथून जवळजवळ ह्या झाडाच्या पण खूप उंच वरती होतं ते झाड. जे मी काल तुम्हाला बोललेले की तोडल्यानंतर ते झाड, अर्ध्या झाडाची उंची 22 फूट होती. म्हणजे विचार करा की पूर्ण झाड केवढं उंच होतं असेल. आणि मी काल म्हणाली तसं तुम्हाला दिसत असेल तर दाखवते. हे जे आमच्या घराचा भाग आहे आणि हा पाठीमागचा जो भाग दिसतोय ना तिथे त्या झाडाच्या म्हणजे घराच्या अर्ध्या साईडच्या ह्याच्यावरती ते झाड पडलं असतं. म्हणून ते झाड तोडून घ्यायची घाई केली. इथे बघा थोडीशी पानांमध्ये काय उभी राहिली. हुमले कोणाकोणाला माहिती आहेत. सकाळी सकाळी चावायची तयारी. हे बघा इथे हुमले फिरत आहेत. झाडां पानं सगळी पडलेत त्याच्यामध्ये हुमलेच. असं चालायलाच नको इथे. तुमची सकाळ आजची कशी होती? माझी तर खूप मस्त गेली आहे, चांगली थंडीमध्ये. तुमचा दिवस कसा जातो आहे मला नक्की सांगा. तुमच्या इकडची थंडी किती आहे तेही सांगा. आणि सगळ्यांना परत एकदा
गुड मॉर्निंग. सगळ्यांनी उशिरा उठा, म्हणजे मी पण उठते. आज उठले लवकर थोडंसं. सो चला मग थोडंसं काम आहे, काम करेल.